आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे जय श्रीकृष्ण। श्रीकृष्ण कथेमध्ये सुभद्रा हरणाचा प्रसंग आपण इथेच संपवूया। सुभद्रा पर्वामधल्या या प्रसंगात 2 वेळा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अतिविराट रूपाचं दर्शन घडवलं आहे। आणि या संदर्भात आमच्या प्रेक्षकांनी, मित्र परिवाराने सुद्धा शेकडो पत्र लिहून आम्हाला प्रश्न आणि शंका विचारल्या। सर्वसामान्य लोकांच्या धारणेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या विराट रूपाचं दर्शन फक्त एकदाच घडवलं होतं, जेव्हा ते युद्धप्रसंगी अर्जुनाला गीतेचा उपदेश करत होते। पण हे सत्य नाहीये, कारण फक्त गीतेच्या प्रसंगीच नव्हे तर श्रीकृष्ण चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जिथे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या विराट रूपाचं दर्शन घडवलेलं आहे। जसं की शिशुपाल वधाच्या प्रसंगी ते घडवलं। काल यवनाच्या वधाच्या वेळीही महाराज मुजुकुंद यांनाही ते महाकाय रूप दाखवलं होतं। महाराज मुचुकुंद, अगदी महाभारतात युद्धाच्या आधी देखील जेव्हा एकदा श्रीकृष्ण शांतिदूत बनून कौरव सभेमध्ये गेले होते, तेव्हा दुर्योधनाला त्यांना तिथेच घेरून मारायचं होतं। तेव्हा त्याच क्षणी त्यांनी भर सभेमध्ये आपल्या विराट रूपाचं असं दर्शन घडवलं की जे बघून दुर्योधन आणि इतर कौरव भयभीत होऊन पळून गेले। तुम्हा प्रेक्षकांना अजून एका गोष्टीचं आम्ही आश्वासन देतो की अशी एखादी महत्त्वपूर्ण घटना आम्ही तेव्हाच दाखवतो जेव्हा आमच्याजवळ त्याचा पुरावा असतो। तेव्हा आपल्याला या घटनेचा पुरावा 2 ग्रंथांमध्ये सापडतो, श्रीमद भागवत महापुराण आणि हरिवंश पुराण। भागवताच्या 10व्या स्कंधाच्या 99व्या अध्यायात श्लोक नंबर 60 पर्यंत
ब्राह्मणाच्या मुलांना परत आणण्याची कथा विस्तृत लिहिलेली आहे. त्याच अध्यायाच्या 98व्या श्लोकात म्हटलं आहे की तिकडे जाऊन श्रीकृष्णाने आपल्याच अनंतरूप परमेश्वराला स्वतःही प्रणाम केला. प्रणाम प्रभू. बोला वासुदेव श्रीकृष्ण, येण्याचं काय प्रयोजन? त्याचप्रमाणे हरिवंश पुराणाच्या विष्णू पर्वामध्ये 113व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात तो प्रसंग लिहिला आहे, जेव्हा काळोख्या गुहेमध्ये फसल्यानंतर श्रीकृष्णाने सुदर्शनाला मार्ग दाखवायला सांगितला. जा सुदर्शना, स्वतःच्या ज्योतिर्मय तेजाने या घनघोर अंधाराला भेदून आमचा मार्ग प्रकाशित कर. चल पार्थ. एकशे 14व्या अध्यायात या गोष्टीचंही वर्णन आहे की अर्जुनाने दुसऱ्यांदा श्रीकृष्णाला स्वतःचं दिव्य रूप दाखवायची याचना केली आणि भगवंतांनी ती स्वीकार करून दुसऱ्यांदा आपल्या परमस्वरूपाचं दर्शन घडवलं. वास्तविकतः या सगळ्या लीलांचं प्रयोजन एकच होतं की भगवंत आपल्या सख्याच्या अर्जुनाच्या आत रुजू पाहणाऱ्या अहंकाराच्या बीजाचं मूळच कापू पाहत होते. म्हणूनच त्यांनी जेव्हा दुसऱ्यांदा विराट रूप धारण केलं तेव्हा ते म्हणाले, मी केवळ अहंकारच मिटवू पाहतो. खरं तर हा भगवंतांचा दयाळूपणाच आहे की जे भक्त त्यांना अतिप्रिय असतात त्यांना ते अहंकारासारख्या दोषातून लवकरात लवकर बाहेर काढतात. मग त्यासाठी त्यांना दुःख देणारं नाटक करावं लागलं तरी बेहत्तर, कारण त्यांना माहीत आहे की अहंकार भक्तीचा परमशत्रू आहे. भक्त तर विनम्र असतो, समर्पित असतो. मुळात तो प्रभू समोर स्वतःला एक भिकारीच समजत असतो, ज्याला केवळ आपल्या प्रभूच्या शक्तीवरच विश्वास असतो. पण जर कधी त्याला आपल्या भक्तीचा किंवा आपल्या शक्तीचा थोडासा जरी माज चढला तर त्याच वेळी तो अहंकाराच्या साम्राज्यामध्ये पहिलं पाऊल टाकत असतो. आणि त्याच वेळी जर त्याला खेचून बाहेर नाही काढलं तर माया त्याला झपाटून आपल्या जाळ्यामध्ये त्याला ओढून घेते, जिथे तो लोभ, मोह आणि काम या सगळ्याच्या रंगीत फुलपाखरांमागे वेडा होऊन पळायला लागतो. आणि म्हणूनच प्रभूंना त्याला वाचवण्याची खूप घाई झालेली असते. वास्तवात अहंकारच मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह या विकारांवर ताबा मिळवणं तसं सोपं तर नाहीये, पण असंभव सुद्धा नाहीये. भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे की एक मनुष्य वैराग्य आणि अभ्यासाच्या माध्यमातून यावर ताबा मिळवू शकतो. आणि मी तर असं म्हणतो की जर भगवंतांची तुमच्यावर कृपा असेल तर तुमचं स्वतःचं अपत्य, तुमची मुलं, तुमचे जवळचे नातेवाईक किंवा तुमचे मित्रच तुमचं मन अशा प्रकारे तोडून जातात की मोह स्वतःच तुकडे तुकडे होऊन जातो आणि वैराग्य येतं. मोह गेला की लोभ सुद्धा बरोबर निघून जातो. हे सगळं मी आत्ताच म्हटलं ना, तसं असंभव नाही. पण असंभव आहे ते अहंकारावर ताबा मिळवणं. केवळ अहंकारच असा दोष आहे जो मोठ्यात मोठ्या महात्म्याच्या, मोठ्यात मोठ्या योग्याच्या किंवा मोठ्यात मोठ्या देवाच्या मनात सुद्धा कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे लपून बसलेला असतो की मनुष्याला अगदी स्वतःला सुद्धा दिसत नाही. अहो इतकंच काय, अगदी विनम्र अशा भक्ताच्या मनात सुद्धा त्याच्या स्वतःच्या विनम्रतेचा सुद्धा अहंकार लपलेला असू शकतो की मी खूप विनम्र आहे,
मला कुठला अहंकारही नाहीये, याचा सुद्धा अहंकार असू शकतो. यामुळेच प्रभू आपल्या कुठल्याही भक्ताला अहंकाराच्या जाळ्यात फसताना बघतात तेव्हा लगेच त्याच्या मनाला या अहंकारापासून मुक्त करतात. तेही त्या प्रकारे जशी एक माता आपल्या बेसहारा मुलाच्या शरीरातून त्याचं मलमूत्र स्वतःच्या हातांनी साफ करून दूर करते. आपल्या जवळच्यांचं हित करण्यासाठी भगवंतांना नेहमीच खूप अशा लौकिक लीला कराव्याच लागतात. विशेषतः आपल्या भक्तांना अहंकारातून बाहेर काढताना. मग अहंकाराच्या स्वाधीन त्यांचा स्वतःचा सखा अर्जुन असला तरी किंवा अगदी सत्यभामा असली तरी त्यांनी नेहमीच अगदी कुशलतेने आपल्या भक्तांच्या अहंकाराचा नाश केलेला आहे. भगवान श्रीकृष्णांच्या 3 प्रमुख पट्टराण्या होत्या. रुक्मिणी, जामवंती आणि सत्यभामा. सत्यभामेचा स्वभाव थोडा अहंकारी आणि मत्सरी होता. तिला आपल्या रूप, धन आणि वैभवाचा गर्व असल्याने ती नेहमीच इतर राण्यांना कमी लेखत असे. सत्यभामाताई, तुझ्या सौंदर्याचं कौतुक तर मधुसूदन नेहमीच करत असतात. हो जांबुवंती, अगदी बरोबर बोलतेस. सत्यभामा तर रघुकुलाची सर्वांग सुंदरी आहे. मधुसूदन का नाही यांच्या सौंदर्याचं कौतुक करणार? हो रुक्मिणीताई, मधुसूदन तर यांचं कौतुक करताना अजिबात थकत नाही. जेव्हा कधी मला एकांतात भेटतात त्यांच्या ओठांवर सत्यभामेचंच नाव असतं. दासी, आधी मला नाही, सत्यभामाला आधी लाव ना आळता. मी नाही लावणार अलिप्तक. का सत्यभामा? बस, मी म्हणाले ना मला नकोय म्हणून. सत्यभामा ताईंना अचानक काय झालं? त्या विचित्र का वागू लागल्या ताई? तुला नाही माहित जामवंती, सत्यभामाला याचा राग आला की तुझ्या दासीने सर्वात आधी तिला का आळता लावला नाही. यात या बिचारीचा काय दोष? ही माझी जीवलग दासी आहे म्हणून हिने सर्वात आधी हिच्या स्वामिनीची सेवा करायचं ठरवलं. परंतु तुम्हाला तर याचं वाईट नाही वाटलं. जाऊ दे जांबुवंती, माझी गोष्ट वेगळी आहे आणि सत्यभामाची वेगळी. तिला तिच्या रूपाचा गर्व आहे. ती स्वतःला सर्वश्रेष्ठ मानते. राणी सत्यभामेचा अहंकार अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही समोर यायचा. पण यामागे एक विशेष कारणही होतं. ते म्हणजे सत्यभामा ही यादव कुळातील एक वैभवशाली सरदार सत्राजिताची कन्या होती. सत्राजिताने एक मोठं तप करून स्यमंतक नावाचा दिव्यमणी प्राप्त केला होता. दररोज तो मणी सूर्यदेवांसमोर ठेवून तो त्या मण्याची मंत्रोपचार करून पूजा करायचा. तेव्हा त्यातून सोन्याचा वर्षाव होत असे. यन्मण्डलं देवगणैः सुपूजितं विप्रैः स्तुतं भावन मुक्तिकोविदम् तं देवदेवं
प्रणमामि सूर्यम् पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् तत्सवितुर्वरेण्यम्। असं म्हणतात की त्या मण्यातून दररोज 20 मण सोनं प्राप्त व्हायचं आणि सतराजीत त्या सोन्याचा अर्थात त्या धनाचा अगदी मुक्तपणे विनियोग करत असे. सतराजिताच्या या वैभवाची चर्चा द्वारकेतल्या यादवांच्या सभेमध्ये अनेकदा होत असे आणि असंच एक दिवस यादवांच्या सभेमध्ये या मण्याची चर्चा सुरू होती. तेव्हा सतराजीत तर दिवसेंदिवस जरा जास्तच धनवान होतोय. कसा नाही होणार, त्याला तो सेमंतक मणी मिळालाय ना. असं ऐकलंय की तो मणी दररोज त्याला 20 मण सोनं देतो आहे. हो, मी सुद्धा तेच ऐकलंय. पण हा मणी त्याला मिळाला तरी कुठून? भूमीतून, अजून कुठून? पण जमिनीतून मिळालेल्या कोणत्या एका गोष्टीवर कुणा एकाचा हक्क असू शकतो का? याबद्दल तुमचं मत काय सात्यकीची? माझ्या मते तर ही गोष्ट काही योग्य नाही की कुणी एकाच माणसाने या मण्याचा उपभोग घ्यावा. तेव्हा सतराजिताने हा मणी राजकोषात जमा करावा. का बरं दिला जावा राजकोषात? हा मणी तर सतराजिताला त्याच्या स्वतःच्याच जमिनीतून मिळाला, ज्यावर त्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला काय वाटतं अक्रूरजी? मला वाटतं की द्वारकेचे स्वामी द्वारकाधीश आहेत, ज्यांनी हे राज्य निर्माण केलं आणि तेच इथल्या जल, स्थळ आणि आकाशाचे स्वामी आहेत. तेव्हा इथल्या जमिनीमधली संपत्तीही त्यांच्याच अधिकार क्षेत्रात येते. सात्यकीचेही हेच तर म्हणणे आहे. पण मग प्रजा आपापली जमीन कसून जे धान्य पिकवते त्यावर तर त्यांचाच अधिकार असतो. मग ते राजकोषात का नाही जमा केलं जात? प्रजेचं पालन आणि राज्याची सुरक्षा हेच एका राजाचं परम कर्तव्य असतं. त्यामुळे प्रजा जे धान्य पिकवते त्याचा काहीच भाग कराच्या रूपात राजकोषात जमा केला जातो. धान्य हे प्रजेच्या कष्टाचे फळ आहे, परंतु भूगर्भातून जी संपत्ती प्राप्त होते ती त्यांच्या कष्टाची नसते. त्यामुळे ती संपत्ती राजकोषात जमा करणे हेच योग्य आहे. या स्यमंतक मण्यासाठी राज्यामध्ये रक्तपात होऊ शकतो आणि सतराजीत एखाद्या संकटातही सापडू शकतो. राजाला तो मणी देऊ केल्याने तोही सुरक्षित राहू शकतो आणि यातून द्वारकेच्या धनकोशातही वृद्धीच होईल. शेवटी सतराजिताही या राजवंशाचाच एक भाग आहे ना. परंतु आता हे सगळं सतराजिताला समजवणार तरी कोण? मला कोणी समजवण्याची आवश्यकता नाहीये. सगळं समजतंय मला. स्मंतक मणी ही माझी संपत्ती आहे, माझी. सतराजीत आणि प्रसेनजीत, आम्ही दोघे भाऊ काही इतके दुर्बल नाही की आमच्या संपत्तीचे रक्षण करू शकणार नाही. आणि हा मणी जर आम्हाला आमच्या मालकीच्या जमिनीत सापडला आहे तर मग आम्ही तो राजकोषात का जमा करावा? कारण त्यातच द्वारकेचे हित आहे. या मण्याद्वारे जे सोने मिळेल त्याचा वापर प्रजेच्या हितासाठी केला जाईल आणि यामुळे सगळीकडे आपल्या द्वारकेची प्रतिष्ठा वाढेल. ती कमी होणार नाही सतराजीत. आता तो मणी तुझ्याकडे असल्याने फक्त तुझीच संपत्ती वाढते, द्वारकेची नाही. तुम्ही काहीही म्हणा अक्रूरजी, तुमची ही चाल मी चांगलीच ओळखून आहे. माझ्या भावाला असं शब्दामध्ये फसवून त्याचा हा समयंतक मणी हडपण्याचा डाव आहे द्वारकाधीशांचा. आणि त्यांनीच तुम्हा लोकांना आपले दूत बनवून इथे पाठवले आहे. जा, जाऊन त्यांना सांगा की तो समयंतक मणी प्राप्त करण्याचे स्वप्न आता विसरून जा. या सतराजिताचे इतके साहस की त्यांनी थेट द्वारकाधीशांना आव्हान दिले. सात्यकी,
जरा परत सांग की तो काय म्हणाला होता. तो हेच म्हणाला होता बलराम दादा की द्वारकाधीशांनी आम्हाला दूत बनवून तो मणी हडप करायला पाठवले आहे. माझ्याच राज्यात राहून माझीच निंदा करणार हा. मला सांगा त्याची इतकी हिंमत झालीच कशी की तो एका राजाच्या अधिकारांना आव्हान देऊ शकेल. त्या एका स्यमंतक मण्याने त्याला इतके दुराचारी बनवले आहे. तुमच्या बोलण्यावरून आता असे वाटते आहे की एका राजाची कर्तव्ये काय असतात ते त्याला सांगण्याची वेळ आली आहे. चला. कुणाला काय सांगण्याची वेळ आली आहे बलराम दादा? काही नाही बंधू. सत्राजिताला खूप अहंकार झालाय. त्यालाच राजाचे अधिकार समजावण्यासाठी निघालो होतो. पण कशासाठी? यासाठी कन्हैया, कारण त्या एका स्यमंतक मण्यामुळे तो स्वतःला द्वारकाधीशांपेक्षाही श्रेष्ठ समजतोय. वासुदेव, आम्ही देखील त्या सत्रजितला हेच समजायला गेलो होतो की तो मणी फक्त द्वारकाधीशांच्याच योग्यतेचा आहे, तेव्हा त्याने तो राजांना भेट करावा. परंतु त्याने आमच्या सांगण्याचा अनादर केला. हो, तो त्या मणाला खाजगी संपत्ती समजतो आहे. आणि म्हणूनच कन्हैया, आता मी स्वतःच तो मिळवण्यासाठी जातो आहे. ते सुद्धा बळाचा वापर करून? हो, कारण खूप समजावूनही एखादा ऐकत नसेल तर बळाचा वापर करणं न्यायसंगतच आहे. पण मग हा एका राजाच्या अधिकारांचा दुरुपयोग तर नाहीये ना रामदादा? दुरुपयोग? तो कसा? कारण राजाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य म्हणजे आपल्या प्रजेचं रक्षण करणं, तिचं पुत्रवत पालन करणं, आपल्या प्रजेची संपत्ती आणि त्यांचं वैभव सुरक्षित ठेवणं. एका राजाला आपल्या प्रजेची संपत्ती बळाचा वापर करून काढून घेण्याचा अधिकार नसतो. जर राजपरिवारच असा अत्याचारी वागत असेल तर मग एक राजा आणि एका दासामध्ये काय फरक उरला? धर्मानुसार राजा हा एक पालक असतो, घातक नाही. मग तुम्ही या अधर्माच्या मार्गावरून कसे जाऊ शकता बलराम दादा? पण मग तो स्यमंतक मणी आता त्याची खासगी संपत्ती आहे. निश्चितच ती सत्राजितांची संपत्ती असून ती त्यांच्याच अधिकारात राहायला हवी. ती आमची संपत्ती कधीच असू शकत नाही. तिथे दुसऱ्या दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेन जेव्हा शिकारीला चालला होता तेव्हा सुरक्षेचा विचार करून स्यमंतक मणी स्वतः बरोबरच घेऊन गेला. तू अजिबात चिंता करू नको सत्राजित. हा मणी माझ्याकडे सुरक्षित असेल. जर मी याला तुझ्याकडे सोडून गेलो तर कोणीतरी तुला बोलून समजावून द्वारकाधीशांना देण्यासाठी विवश करेल. मी शिकारीहून आल्यावर हा तुला परत करेन. ठीक आहे रे, मी तुझी वाट पाहेन. माझ्या मते तर तुम्ही उगाचच वाद वाढवत आहात आणि यदू कुळाच्या राजवंशाशी शत्रुत्व घेत आहात. का? हा मणी माझी संपत्ती नाहीये का? मला माहित आहे की ही तुमची संपत्ती आहे. मग तुला काय हवंय? मी दुसऱ्यांसाठी आपल्या सुखा संपत्तीचं दान करू?
इतरांसाठी नाही, पण आपल्या पुत्रीसाठी तर करू शकता ना? आपल्या मुलीसाठी का नाही? आणि तिच्यासाठी तुम्हाला एक वरही शोधायचं आहे. निश्चित. तर मग आपला जावई म्हणून श्रीकृष्णापेक्षा योग्य वर आणखी कोण असू शकेल? अरे तू तर खूपच बुद्धिवान निघालीस. माझ्या तर स्वप्नातही विचार आला नव्हता. या समस्येवर किती सहज आणि सोपा उपाय शोधलास तू. निश्चितच माझी मुलगी सौभाग्यशाली आहे. एका स्मयंतक मनाची भेट घेऊन एका पित्याला द्वारकाधीशासारखा जावई मिळत असेल तर त्याच्यासाठी याहून मोठं सुख काय असू शकतं? प्रसन्नजीतला येऊ दे, मी त्यालाही यासाठी तयार करीन. अरे तो बघ, प्रसन्नजीत आलाच. अरे प्रसन्नजीत कुठे आहे? प्रसन्नजीत, प्रसन्नजीत, प्रसन्नजीत. काय झालं सत्राजित? प्रसन्नजीत शिकार करायला गेला होता, पण हा घोडा एकटाच परत आला आहे. मला तर भीती वाटतेय, काही दुर्घटना तर नाही घडली ना? मंतक मणी तर त्यांच्याचकडे होता. काय? मग चला आपण सगळेजण मिळून त्याला शोधूया. हो, चला. अरे अरे, हा तर प्रसन्नजीतचं धनुष्य आहे. हो हो. फाटलेले कपडे, रक्ताचे डाग, हा तर प्रसन्नजीतचाच अंगरखा आहे. प्रसन्नजीतवर कोणी हल्ला तर नाही केला ना? इथे कुठे स्मयंतक मणी पण दिसत नाहीये. कोण हल्ला करेल प्रसेनजितांवर? माझा तर अंदाज आहे की कुठल्या तरी वन्य पशूंनी हल्ला केला असेल. कुठल्या हिंस्र पशूंनीच केलेलं दिसतंय हे. हिंस्र पशुचं नाही तर कुणा हिंस्र मनुष्याचं काम वाटतंय हे. कदाचित कोणी डाकूंनी मण्याच्या लोभाने त्याच्यावर हल्ला केला असेल सत्राजित. पण मणी तर नेहमी माझ्याकडेच असायचा. सर्वांना ठाऊक आहे की स्मयंतक मण्याचा स्वामी मी आहे. हे डाकूंना कसं काय कळलं की आज मणी प्रसेनच्या जवळ आहे? पण काल तर मणी त्याच्याकडे होता. हो, त्याने तो मणी हट्टाने माझ्याकडून मागून घेतला होता शिकारीला जाताना. मग असंही असू शकतं ना की कोणीतरी आधीच त्याच्या मागे मागे आलं असेल आणि संधी मिळताच हल्ला केला असेल. पण असं कोण असू शकतं? तोच ज्याला मण्याची हाव सुटली होती, ज्याने तुमच्याकडून तो मणी घ्यायचा प्रयत्न केला होता. मग काय हे कुठलं षडयंत्र वाटतंय? द्रव्याची लालसा काहीही करू शकते. भल्या भल्या माणसाची बुद्धी या मायेच्या चक्रव्यूहात फसून भ्रष्ट होते. आता काही दिवसांपूर्वी काही लोक या मण्याला द्वारकाधीशांना द्यायचा प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे आले होते ना? खरं आहे. आणि तुम्ही त्या मण्याला द्वारकाधीशांकडे द्यायला नकार दिला होता. हेही खरं आहे. मग हा का विचार करत नाहीस की दररोज 20 मण सोनं देणाऱ्या त्या मण्यासाठी कोण काहीही करू शकतं? मग काय तुझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की द्वारकाधीशांनी प्रसन्नजीतवर हल्ला करवलाय? असू शकेल. जर हे सत्य असेल तर श्रीकृष्णांनी हे योग्य नाही केलं. एका मण्यासाठी माझ्या भावाचे प्राण घेतले.
अरे मी तर ठरवलं होतं की मी माझी मुलगी सत्यभामेच्या बरोबरच हा स्मयंतक मणीही द्वारकाधीशाला सोपवेन म्हणून. मला त्यांना माझा जावई बनवायचं होतं. मला त्यांचं पाद्य पूजन करायचं होतं. द्वारकाधीश, तुम्ही खूप घाई केली तुम्ही. माझा भाऊ प्रसेन माझा भाऊ. सत्राजितने जो आरोप द्वारकाधीशांवर लावलाय ते खरं असू शकतं. हो, असं होऊ शकतं. मला वाटतं द्वारकाधीश असं काम कधीच करू शकत नाही. का नाही? तो मणी रोज 20 मण सोनं देतो. जर द्वारकाधीशांनी प्रसन्नजीतचा वध घडवून आणला तर मग धर्म आणि अधर्माचा प्रश्नच कुठे येतो? अगं बाई, द्रव्याचा मोह काही घडवू शकतो. जर राजा षडयंत्र करणारा असेल तर आपण न्याय तरी कुणाकडे जाऊन मागायचा सखे? अरे, तो मणी तर द्वारकाधीशांकडे पोहोचला, याच्यात काही शंका नाही. अरे, त्या म्हणालाच तर मागायला सात्यकी आणि अक्रूर सत्राजितच्या घरी गेले होते. आणि तुम्ही लोकांनी प्रजेची ही बोलणी चुपचाप ऐकून घेतलीत. काय प्रजेला या गोष्टीचा अधिकार आहे की ते द्वारकाधीशांवर स्यमंतक मण्याचा चोरीचा आरोप लावू शकतील? सांगा सात्यकी, तू उत्तर दे ह्याचं. परंतु ऐकून घेण्याशिवाय अजून मार्ग तरी काय आहे बलराम दादा? आहे, मार्ग अवश्य आहे. ह्या खोट्या आरोपांनी आपण प्रजेला दंड देऊ शकतो. सत्राजितचा भाऊ प्रसेनजित मारला गेला, ह्या गोष्टीचं दुःख आम्हालाही आहे. पण म्हणून सत्राजितला ही सूट नाहीये की त्यांनी द्वारकाधीशांवर वेडेवाकडे आरोप करत फिरावं. द्वारकाधीशांवर आरोप लावण्याचा अर्थ आहे की द्वारकाधीशांच्या कर्तव्यावर आरोप. आपल्याला या घटनेवर पहिल्यापासून विचार करायला हवा. विचार कसला अक्रूरजी, विचार कसला? जर सत्राजितने येऊन आमच्याकडे प्रार्थना केली असती तर आम्ही आमच्या गुप्तचरांच्या मदतीने या गोष्टीचा छडा अवश्य लावला असता. पण त्यांनी तर सरळ सरळ द्वारकाधीशांना या षडयंत्रात ओढलंय. आता त्याला या गोष्टीचा दंड अवश्य मिळायला हवा. पण बलराम दादा, दंड द्यायच्या आधी आपल्याला द्वारकाधीशांचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्याच्याकडून कसला सल्ला घ्यायचा? तो तर परत आपल्याला नीती आणि धर्माच्या गोष्टी करून आपल्याला ज्ञान देईल. नाही बलराम दादा, या आरोपाचा संबंध स्वतः द्वारकाधीशांशी आहे. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला त्यांचं मत विचारायला हवं. अक्रूरजी योग्य म्हणतायत. हे बघा कन्हैया, तू इथे ध्यान लावून बसलायस आणि तिथे प्रजा तुझ्याबद्दल नको नको ते बोलते. काय म्हणते ती बलराम दादा? हेच की सत्राजितचा भाऊ प्रसेनजितचा वध घडवून तू स्यमंतक मण्याची चोरी केलीयस. आणि आम्ही लोकांनी निश्चय केला आहे की सत्राजितला त्याच्या खोट्या आरोपांबद्दल दंड दिला जावा. अशा लोकांना द्वारकेत राहण्याचा काहीच अधिकार नाही जे द्वारकाधीशांवर आरोप करत असतील. सात्यकी, या परिस्थितीत त्या सत्राजिताला दंड देणं योग्य ठरेल? दंड तर त्याला दिला जातो जो अपराधी असेल. त्यांनी काय अपराध केलाय? त्याचा अपराध हा आहे कन्हैया की त्यांनी तुझ्यावर खोटे आरोप लावलेत. काय हा अपराध नाहीये? पण त्याच्या या अपराधामागची त्याची न्यायासाठीची व्याकुळता का नाही बघत बलराम दादा? शेवटी त्याचा भाऊ मेलाय, त्याच्या अमूल्य मण्याची चोरी झाली आहे. परंतु कन्हैया, त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कन्हैया, लोक तुझ्यावर तिथे चिखलफेक करतायत आणि तू इथे हसतोयस. जर आपण सत्रजिताला दंड दिला तर हे लोक चर्चा करायचं बंद करतील का? नाही बलराम दादा, त्याला दंडित करून तर लोकांना खात्री होईल की कृष्णानेच स्यमंतक मण्यासाठी प्रसेनजीतची हत्या करवली आहे. दंड दिल्याने तर त्याच्या आरोपांना पुष्टी मिळेल. बघ सात्यकी, मी म्हणालो होतो ना की कृष्णाचा सल्ला घ्यायची काही आवश्यकता नाही. हा आपल्याला नीती आणि धर्माच्या मोठमोठ्या गोष्टी ऐकून आपल्या उद्देशापासून दूर करेल. हेच घडतंय ना? पण बलराम दादा,
तुम्ही हे का विसरता आहात की आपण राजे आहोत? केवळ दंड देणंच आपलं काम नाहीये. मग काय करशील कन्हैया? काय करशील तू? आरोपांना मस्तक झुकवून स्वीकार करशील? नाही दादा, आम्ही स्वतः सत्याचा शोध घेऊ, स्यमंतक मण्याचा शोध घेऊ. शेवटी मणी कुठे ना कुठे असेलच ना. तुमचा विचार योग्य आहे द्वारकाधीश. आता तुम्ही स्वतःच तुमच्यावर लागलेल्या कलंकाला धुवू शकता. इथेच प्रसंजितचं धनुष्य मिळालं होतं आणि तिथे त्याचा भाता मिळाला होता आणि तिथे त्याची पगडी मिळाली होती. बघा अक्रूरजी, वाघाच्या पायांची चिन्ह बघा. बघा अक्रूरजी, नक्कीच प्रसेनजीतला कोणा श्वापदानी खाल्लं असेल. स्यमंतक मणीही याच गुहेत असेल, कारण सिंहाची चिन्हही आपल्याला याच गुहेपर्यंत दिसत आहेत. तुम्ही लोक इथेच थांबा, मी स्वतः गुहेत जातो. सत्य शोधण्यासाठी हे आवश्यकच आहे. द्वारकाधीश, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या भयानक आणि अंधाऱ्या गुहेत जाऊ नका. नका जाऊ तुम्ही. सिंहाच्या पायाचे ठसई तर आपल्याला दिसतायत. मला भीती वाटते. आपल्याला लवकरच एका सुरक्षित ठिकाणी जायला हवं. हो, तुम्ही सुरक्षेची काळजी नका करू. भीती अगदी मनातून काढा. मी गुहेत जातो. पिताश्री, 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 पिताश्री.
कोण आहेस तू? इथे का आला आहेस? मी देवकी पुत्र कृष्ण आहे आणि मी या मण्याच्या शोधात आलो आहे. कोण कृष्ण? तुझं भलं यातच आहे की तू आता या क्षणी इथून निघून जा. निघून जा. हा मणी तुझा नाहीये. पण हा ज्याचा आहे त्यालाच परत करायचा आहे म्हणून तर आलो आहे. परंतु हा तर मी सिंहाला मारून मिळवला आहे. यावर तुझा अधिकार कसा? आता हा माझ्या कन्येचा दागिना आहे. हा मी नाही देऊ शकत. मणी तर द्यावाच लागेल. मग इच्छेने द्या किंवा इच्छेच्या विरुद्ध. म्हणजे तू जांबुवंताला युद्धाचं आमंत्रण देतो आहेस? खुद्द जांबुवंताला? समजायचं ते समजा. मला तर हा मणी हवाय फक्त. हेच माझं उद्दिष्ट आहे आणि मी माझ्या लक्ष्यापासून कधीच विचलित होत नाही. कधीच नाही. अच्छा, मग तू मण्याच्या लोभापायी आपलं प्राणही डावावर लावतोयस. काय नाव म्हणालास तुझं? कृष्ण? हो, कृष्ण. देवकी पुत्र कृष्ण. तर मग तू आपल्या पूर्वजांचं स्मरण कर. कदाचित परत तुला ती संधी मिळणार नाही. मग बोल, युद्धासाठी तयार आहेस? तयारी तर त्याला करावी लागते जो शुद्धीत नसतो. तू वार कर जांबुवंत. पहिला वार करायचा अधिकार तुझा आहे, कारण तू स्वतः माझ्या महालात चालून आला आहेस. नाही जांबुवंत, नाही. पहिला वार करायचा अधिकार तुझा आहे, कारण तूच मला युद्धाचं पहिलं आमंत्रण दिलं आहेस. अच्छा, तर नीती कुशल पण आहेस तू. माझी पुत्रीच आपल्या युद्धाची निर्णायक असेल, समजलं? मला भगवान राम आणि लक्ष्मणा व्यतिरिक्त दुसरा कोणीही युद्धात हरवू शकला नाहीये. जरा परत एकदा विचार कर. हवं तर मी तुला एक संधी अजून देतो. सगळा विचार केलाय जांबुवंत. तर मग ठीक आहे.
खरं सांग की कोण आहेस तू? सांगितलं तर होतं, देवकी पुत्र कृष्ण. परंतु मला तर काही वेगळंच सांगितलं होतं. कोणी आणि काय सांगितलं होतं? दाशरथी भगवान रामांनी मला त्रेतायुगात सांगितलं होतं की माझी प्रतीक्षा कर. कृष्णा